आजचा व्हिडिओ आपण या गायीवर करणार आहे. आपली शेती या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आता ह्या आमच्या 3 गायी येतात. ही बांडी गाय एक, तिची आई आहे ती, आणि हे वासरू आहे दुसरं. तर आज सांगायचं म्हणजे आपण बरेच वेळा म्हणतो की ढोरं कशासाठी, ढोराचा कटाळा येते, पण या ढोरामुळं काय फायदे होतात, गाई म्हशी आपण ज्यावेळेस ठुतो शेतामध्ये त्याचे काय फायदे होतात ते आज मी सांगणार आहे. आता हे बघा, हे 3च आहेत. ही म्हातारी झाली थोडी, आम्ही ठरवलं की हिला आता मरेपर्यंत आपण इथं सांभाळायचं, कारण हिने बरेच वेळा गोरे दिले, गाई पण झाल्या तिच्या 2-3, गोरे पण 2-3. मग हे असं ज्यावेळेस आपण देते त्यावेळेस आपण ठुतो, आणि ज्यावेळेस तिचे देणं बंद केलं, म्हातारी झाली, त्यावेळेस आपण विकतो, हे करतो पैशासाठी किंवा काही. तर ते विकायचं नाही. ज्यावेळेस दूध देते त्यावेळेस आपण तिचं दूध खातो, आणि ज्यावेळेस म्हातारी झाल्याच्या नंतर विकायचं म्हणजे काय, आपल्या घरातले माणसं आपण कधी म्हातारं झाल्यावर जडवतात का? मग तसंच याचं ढोराचं पण असतं. याची काळजी घ्यायची, व्यवस्थित हे करायचं. आता हे बाहेर बांधले आम्ही, आतमध्ये होते. आता आतमध्ये कोठा दाखवतो. हा आम्ही एक शेड बनवलं, छोटंसं शेड बनवलं. छोट्याशा शेडमध्ये असे छोटं शेड बनवले, जास्त काय मोठं नाही, गाईसाठी याच्यासाठी. अजून पत्र्याचं बनवायचं, पण आता सुरुवात झाली. एक गाईचा इथं झाडून घेतल्यानंतर गाईचा संध्याकाळचा चारा टाकून ठेवला, चारा टाकला. हे इकडं कुटार आहे, कुटार गाईसाठी ठेवून दिलेलं आहे इकडं. हे शेतामध्ये आम्ही असे केलं. सगळे कपडे हे ते शेतामध्ये काही ठेवत आहे, म्हणजे असं कोठा, एक छोटंसं असं काहीतरी शेड असलं म्हणजे आपलं सगळं पसारा त्याच्यामध्ये राहू शकतो. गाई वासरं ढोरं, हे खताचे याचे सगळे, हे पाईप, हे म्हणजे आपलं सगळं सामान इथं पॅक राहते. असं चारा ठेवता येते, हे करता येते. म्हणजे असं एक छोटंसं शेड बनवायचं शेतामध्ये, जेणेकरून आणि 2-4 ढोरं आपले ठेवून द्यायचे.